झोपले कुंभकर्णावानी? उठा ना. नाही उठत का? थांबा, लातच घालते एक डोक्यात. माया मड्यावर कशाला उभं राहिली? माया नरड्यावर पाय देऊन मला मारून टाकत होती काय? अरे तुम्ही झोपेल होते काय? नाही, मी नागिन डान्स करत होतो. नागिन 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 बिना मेंदूच्या. कशाला उठवलं मला झोपातून? सांग लवकर. आज ना आपल्याला माझ्या माहेराला जायचंय. म्हणजे सासूरवाडीला? हा. मी नाही येत सासूरवाडीला. एकदा गेलो तुम्ही बेड बाजा घेऊन, तर त्याला त्याच्या गळ्यातली समस्या माया गळ्यात गुंतून दिली. कोणती समस्या? तू मंदबुद्धीचे तू. भेटत होती का मग दुसरी? भेटत होती. मुंजाराचा टाइम आलता. मुंजारायला असतो तर पुरला असतं. मला बी काही शोक नाही येत तुम्हाला माया माहेराला घेऊन जायचा, पण मै बाबा म्हणी जावयाला कपडे करू म्हणून म्हणलं. अरे वा, कपडे? जाऊ ना मग. मोठ्या माणसाचं मन नाही दुखवायला पाहिजे. मला कपड्याचा काही शौक नाहीये, पण मोठ्या माणसानं बोलवलं तर चांगलं नाही वाटत नाही म्हणाल. अवा आटपलं का? चाल लवकर, पुन्हा रिक्षा लागणार नाही. अहो मेकअप तर करू द्या, आलेच. मेकअप लावूनच तर फसवले मला. काय म्हणला? काही नाही, चाल लवकर. चला. ओय ऐका ना. काय बोंबल? पलीकडे सारखा ना, मला इथं दाटी उरायली. आता का त्या ड्रायव्हरच्या मांडीवर जाऊन बसू का? मला काही अडचण नाही, मांडीवर येऊन बसली बी तर. तुला काही अडचण नाही, पण मला अडचण आहे ना. तुम्ही दोघं चालले कुठे पण? सासूरवाडीला चाललो बायकोला घेऊन. लग्न झाल्यावर मजाच राहते पण हो. बायको पोर सासू सासरे. तुमचं झालं नाही वाटतं लग्न? नाही, म्हणूनच तुम्हाला मजा वाटू राहिली. एकदा उद्या तुमचं लग्न, मग समजून तुम्हाला कशी सजा येतं. मॉम, ए मॉम, आली बाई तू? हा. जवाई बुवा, लेच खराब झाले बाबा तुम्ही तर. एवढे एवढे हातपाय झाले. तुमच्या पोरीमुळे घालून खराब. तुमची पोरगी पाणी नाही पित, रक्तच पिती मग. जवाई बा बस ना, बसून गप्पा हा ना. अहो सासरे बा, मला का वाचा बसच आहे, पण आल्या आल्या सासूबाई डायरेक्ट छातीवर येऊन उभी राहिली. पिंट्या, अय पिंट्या. काय? जवायाला हात धुवायला पाणी आण. ओ सासरे बा, मी पाण्याने हात नाही धुत. पाण्याने हात धुतले तर हातावरचे जंतू तरी मरते का? थांबा, जंतू मारायचं औषध घेऊन येतो मग. हे घ्या. हे काय? हार्पिक. अरे यानं तर संडास धुते ना, मग तुमच्या हातावर बी तर संडासचे जंतू आहे ना. हे काय तमाशा आहे सासरे बा? जवायाचा अपमान लावला तुम्ही तर. अय पिंट्या, जा तिकडे घेऊन ते. नादाने जवाई बा, ते समजून घ्या जर सक. नादान? अहो त्याचं आता लग्न करून दिलं ते एका वर्षात 4 पोर काढन ते, आणि तुम्ही म्हणता नादाने. जवाई बा, पाणी सांगू का प्यायला? पाणी का? साधंच पाणी असेल तुमच्याकडे इरीचं. हा, आम्ही इरीचंच पाणी पितो. नाही ना, मी इरीचं पाणी पित नाही. इरीचं पाणी पिल्यानं मला सर्दी होती. आम्ही ते मरेल वॉटर पितो, मरेल वॉटर. ओ दाजी, मरेल वॉटर नाही, ते मिनरल वॉटर आहे, मिनरल वॉटर. करय, मोठ्या माणसाला उलटे उत्तर देतो का? पाहुण्यानं म्हणलं ना मरेल वाटर, तर मरेल वाटरच म्हणायचं. असं तर पाहुणे काही म्हणन, मग पाहुणे उद्या म्हणन की आम्ही भाकर नाही खात, आम्ही गु खातो, मग ते बी खरंच वाटून घ्यायचं का आपण? चबरेपणा करू नका, बैस तिकडं. जवाई लहान येते, समजून घ्या दर्शक. चालूच राहतं. लहान लहान पोरायचं काय मनावर घ्यायचं. आमच्या घरी पाठवतील फक्त एक दिवस. जवाई, जेवणामध्ये काय आवडतं तुम्हाला? मी सांगू का? तू चुप रे, खेबड्या दाताच्या. जवाई, आमच्या पिंट्यासाठी एखादी पोरगी असेल तर पहा बापा तुमच्या नजरात. याच्यासाठी का? सासूबाई, कशाला एखाद्या पोरीची जिंदगी बर्बाद करता? कहो दाजी, तुम्ही इथले बिगडेल होते तरी तुम्हाला पोरगी भेटली ना. मी तर तुमच्यापेक्षा कमीच मोकार आहे. कहो जवाई, तुमच्या मायचे आणि माया पोरीचे भांडणं झाले म्हणे सासू सुनाचे. कशाहून झालते पण भांडणं? अहो सासूबाई, तुमची पोरगी काय म्हणी माया मायला सकाळीच? सासूबाई, तुम्ही लय आळशी आहे, तुम्ही लवकर झोपातून उठतच नाही. मग झाले भांडणं. असं तोंडावर बोलत असते का कोणाला? काय झालं मग तोंडावर बोललं तर? जे खरंय ते खरंय. अहो सासूबाई, असं तोंडावर बोलणं नसतं चालत. आता मी तुम्हाला जर म्हणलं तुम्ही म्हशीवाणी दिसता आणि गुबडेवाणी तोंड आहे तुमचं, तर तुम्हाला राग येईन ना. हा, ते बी खरंय म्हणा तुमचं. मग ते समजायला पाहिजे ना तुमच्या पोरीला. तिला का नुसता चबरेपणा शिकवला का? चांगले संस्कार द्यायचे असतील तिला. अरे जवाई बुवा, इथले गरम नका होऊ. नाही नाही, राग नाही आला आपल्याला, मजा करू मी सासूबाईची. चला, पाहते मी काही स्वयंपाकाची सोय. तुम्हाला लागल ना गिळाला. मग जवाई बुवा, काय म्हणते माल पाणी? बोलत नाही आमचे माल पाणी.
कौ सासरे बा यो पिंट्या शाळेत जातो की नाही का नुसते चाबरेपणाच करतो. ओ दाजी तुमच्या वाणी अनपढ नाही मी, शाळेत मॉनिटर आहे मी, मॉनिटर. असं का? सांग बर का, एच्या बाद काय येतं? बी. आणि झेडच्या बाद काय येतं? ते नाही माहित मला. मग शाळेत का नुसता भात खायला जातो का? तुम्ही सांगा बर का, झेडच्या बाद काय येतं? सांगितलं असतं म्या, पण तुला नाही समजणार ते. तुला आणि अजून तुझ्या डोक्याच्या वरून जाईन ते. नाही जात माझ्या डोक्याच्या वरून, सांगा. माय हुशारकी मारली आपण, पण आपली हुशारकी आपल्यावरच भारी पडली. सांगा ना. तुला आणि अजून तुला समजणार नाही ते, मोठा झाल्यावर सांगेन. फेकूचंद दाजी. कौ सासरे बाबा तुम्ही मला कपडे घेऊन आले म्हणते, नेमकं कशाच्या निमित्तानं घेऊन आले कपडे? कपडे नाही बा, मी नाही घेऊन आलो तुम्हाला कपडे. बायको, ए बायको, कौ लाडू राहिले. तू तर म्हणे की सासरे बाबा मला कपडे घेणार रे. सासरे बाबा तर नाही म्हणून राहिले. अहो मी खोटं बोलले होते तुम्हाला इथं आणण्यासाठी. काय खोटं बोलली होती तू? ते मला काही सांगू नको. आता मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजेच, नाही तर मी रडीन बर का. रडीन मी लय खरा माणूस आहे. मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजेच. वा रे वा रडकुंडा दाजी. अहो पाहुणे रडू नका, मी पैसे तुम्हाला 50 रुपये कपडे घ्यायला. तुम्हाला जो ड्रेस आवडन तो घ्या. 50 रुपये? 50 रुपये? अहो 50 रुपयात अंडरपॅन्ट तरी येते का? हो दाजी 50 रुपये भेटवाल ना, ते घेऊन घ्या गुपचाप, नाही तर ते बी भेटणार नाही. मग रडत रडत घरी जाणं पडन.